आता बघा सुरुवात झालेली आहे. आता एक 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 करून आम्ही पुढे जातो टप्पा. कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत. ज्या शेतकरी बांधवांनी 2014 ते 2025 या वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून कर्जमाफीसाठी निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. राज्यामधील या 15 बँकेमधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा या 15 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल त्या शेतकरी बांधवांना सरसकट पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांवर ते सिबिलची अट न लावता पुन्हा एकदा कर्ज सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अजून तुम्ही कर्ज भरलेलं नसेल तर तुम्ही कर्ज भरू नये, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण भरपूर शेतकरी बांधवांनी वैतागून बँकेची फोन येत असल्यामुळे कर्ज सुद्धा भरलेलं आहे, कर्ज सुद्धा रिन्यू केलेला आहे, तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज भरू नये, तुमचे कर्ज सुद्धा माफच होणार आहे. तर बघा, कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे. बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या कर्जमाफीचा फायदा काही शेतकरी बांधवांना होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, 2014 ते 2025 या सालांमध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही काल किंवा आज कर्ज भरलेलं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी अजून कर्ज भरलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांना फायदा सुद्धा होणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी मागील 5 ते 10 दिवसांपूर्वी कर्ज भरलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी विषयी सर्वात मोठी अपडेट सुद्धा आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल किंवा 1,60,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता आज कर्जमाफीची पहिली यादी सुद्धा आलेली आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण कामे करायची आहेत, त्यानंतरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी कर्जमाफी केली होती त्याचप्रमाणे पुन्हा एकदा कर्जमाफी करण्याच्या प्रगतीपथावर ते प्रक्रिया सुद्धा सुरूच आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज भरायचं नाही, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. काही शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेलं आहे, काही शेतकरी बांधवांनी कर्ज रिन्यू सुद्धा केलेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, तर त्यांना फक्त नियमित कर्ज भरत असणारे शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन सुद्धा दिलेलं होतं. त्या अनुषंगाने सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, तर या महायुती सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जफेड करत असेल त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 15 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. कारण या 15 बँकेमध्ये भरपूर कर्ज रखडलेलं आहे, तर या बँकांना याच्यापासून मुक्त करायचं आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी या 15 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांचा फायदा 100% होणार आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो,
बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण कामे करायची आहेत, तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा कर्जमाफी होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीचा फायदा काही शेतकरी बांधवांना होणार नाही, म्हणजेच काही शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही। याच्यासाठी काही नियम लावण्यात आलेले आहेत, म्हणजेच जे शेतकरी बांधव नियमांच्या बाहेर असतील, नियमांचं पालन करत नसतील, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। तर त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 70,000 कोटींचा निधी आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जाईल, त्यानंतर बजेटमध्ये निर्णय घेतला जाईल, परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता, त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता, त्यानंतर बजेट घोषित झालं तर त्या बजेटमध्ये सुद्धा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामधील भरपूर शेतकरी बांधवांनी आंदोलन केले। महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून आंदोलन सुद्धा करण्यात आलेले होते। तर या आंदोलनाचा फायदा थेट कर्जमाफीवरती दिसून सुद्धा आलेला आहे, म्हणजेच शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट होणार नाही, याच्यामधून काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, परंतु सरसकट कर्जमाफी होणार नाही, कारण सरसकट कर्जमाफी करायची असेल तर सरकारकडे एवढा निधी असायला पाहिजे, परंतु या कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पात्रता सुद्धा तपासण्यात येणार आहे। जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। ते 4 पात्रता सुद्धा बघून घ्यात। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल, 1.5 लाखांचं कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही 2 कामे करायची आहेत, त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील, म्हणजेच वर्ष टू वर्षाला कर्ज फेडत असतील, त्या शेतकरी बांधवांना माहिती सरकारकडून 50,000 रुपयांचं प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु या कर्जमाफीसाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊया। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी प्रमुख 15 बँकेमधून कर्ज घेतलेला असावं, तर शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 15 प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तरच मला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा, सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, तरच कर्जमाफी होईल। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असेल त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन होईल, परंतु ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर ते शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजे। तर त्याच्यामध्ये जे तिसरी पात्रता सांगण्यात आलेले आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, सरासरी 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जे शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे कमी शेती आहे, 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु जे शेतकरी श्रीमंत असतील, जे शेतकरी बागायतदार असतील, ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी कर्जमाफीसाठी 4थी पात्रता घालण्यात
घालण्यात आलेले आहे। तर ती चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असू नये म्हणजेच कर्जमाफी होईल। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचे उत्पन्न जर प्रत्येक वर्षाला 6 लाख रुपये 7 लाख रुपये किंवा 10 लाख रुपयापर्यंत असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। कारण जर तुमचं उत्पन्न 10 लाख रुपयापर्यंत असेल तर तुम्ही 2 लाखांचं कर्ज 100% फेडू शकता। त्या दृष्टिकोनातून या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असेल आणि जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। म्हणजेच या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत। तुम्ही ज्या बँकेमधून हे कर्ज घेतलेलं असेल त्या बँकेकडे पैसे जाणार आहेत। त्या अनुषंगाने तुमचं जर बँक खातं त्या बँकेमध्ये असेल, तुम्ही त्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता आज 15 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच या 15 बँकांमध्ये कर्जमाफीसाठी निधी सुद्धा गेलेला आहे। सोबतच 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 15 बँकांची निवड आणि 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या 15 जिल्ह्यांमधील असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी 15 बँकेमधून कर्ज घेतलेले असेल त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 15 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे मध्यवर्ती बँक। तर या बँकेचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात प्रथम मध्यवर्ती बँकेची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या आपली जिल्हा मध्यवर्ती बँक असते तर त्या बँकेमधून भरपूर शेतकरी बांधव कर्ज घेत असतात। म्हणजेच या बँकेचा थकीत आकडा भरपूर मोठा आहे। त्या अनुषंगाने सर्वात अगोदर जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक। ही बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। या बँकेच्या संपूर्ण भारतामध्ये 22,000पेक्षा जास्त शाखा आहेत। त्यामुळे या बँकेमधून सुद्धा भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला आहे। या बँकेचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्या दृष्टिकोनातून स्टेट बँकेची कर्जमाफी जाहीर सुद्धा होणार आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, पात्रतेमध्ये बसत असावे तरच कर्जमाफीचा फायदा होईल, अन्यथा कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 15 बँकांपैकी 2 बँका बघितलेल्या आहेत। उर्वरित 13 बँका सुद्धा बघून घेऊयात। बघा या 13 बँकांपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक IDBI बँक, पाचवी बँक ICICI बँक, 6वी बँक HDFC बँक, 7वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 8वी बँक कॅनरा बँक, 9वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 10वी बँक बँक ऑफ इंडिया, 11वी बँक युनियन बँक, 12वी बँक बँक ऑफ बडोदा आणि 13वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक। बघा शेतकरी बांधवांनो, या 15 बँकांमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल त्या शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफच होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये ते 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 15 जिल्ह्यांमधील असतील त्यांचे 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी, दुसरा जिल्हा हिंगोली, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा लातूर, 5वा जिल्हा धाराशिव, 6वा जिल्हा बीड, 7वा जिल्हा जालना जिल्हा, 8वा जिल्हा वाशिम जिल्हा, 9वा जिल्हा यवतमाळ, 10वा जिल्हा वर्धा, 11वा जिल्हा चंद्रपूर, 12वा जिल्हा नागपूर, 13वा जिल्हा अमरावती जिल्हा, 14वा जिल्हा बुलढाणा आणि 15वा जिल्हा अकोला जिल्हा। म्हणजेच या 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। उर्वरित जे 21 जिल्हे राहिलेले आहेत त्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आदेश देण्यात आलेला आहे की तुमचं नुकसान जर या पावसामध्ये झालेलं असेल, म्हणजेच मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर पंचनामे सुद्धा करायचे आहे। त्या अनुषंगाने तुम्हाला पीक विम्याच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी पंचनामे करू नयेत। ज्या शेतकरी बांधवांचे कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, केळे असेल किंवा कोणतेही पीक असू द्या तरी पण तुम्ही त्यांचे पंचनामे सुद्धा
सुद्धा करायचे आहेत, कारण 2024 मध्ये अशाच पद्धतीने भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान सुद्धा झालेलं होतं. त्या शेतकरी बांधवांनी पंचनामे केलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. काही शेतकरी बांधवांना मागील 15 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमचं या 2025 मध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा पंचनामे करून पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपये, हेक्टरी 15,000 रुपये ते हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहे. जास्त करून कापूस पिकासाठी आणि सोयाबीन पिकासाठी जास्त पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही ते सध्याच्या स्थितीला कर्ज भरू नये, कर्ज रिन्यू करू नये, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. बघा, भरपूर शेतकरी बांधवांनी आंदोलन केले तर त्या आंदोलनाचा दबाव या कर्जमाफीवर ते दिसून सुद्धा आलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.